तर आता ज्याच्यातून दिलासा दिलेला आहे ती नवीन कर रचना नेमकी कशी आहे आपण बघूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। नवीन कर रचनेनुसार ज्यांचं उत्पन्न 0 ते 4 लाख रुपयांपर्यंत आहे वार्षिक त्यांना 0% कर म्हणजे 4 लाखांपर्यंत कोणताही कर भरावा लागणार नाही। तर 4 ते 8 लाखांपर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना 5% कर, तर ज्यांचं उत्पन्न 8 ते 12 लाख रुपये आहे त्यांना 10%, ज्यांचं 12 ते 16 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न आहे त्यांना 15% कर, तर ज्यांचं 16 ते 20 लाख रुपयांपर्यंत उत्पन्न आहे त्यांना 20%, तर 20 ते 24 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना 25% आणि 24 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न ज्यांचं आहे वार्षिक त्यांच्यासाठी 30% कर असा हा नवीन स्लॅब आहे टॅक्सचा। त्याच्यानुसार तुम्ही ज्या स्लॅबमध्ये बसत असाल त्यानुसार तुम्हाला आता जे काही तज्ञ आहेत त्यांच्याकडून समजून घ्यावं लागेल कशा पद्धतीने हे जे दिलासा आहे तो तुम्ही घेऊ शकता 12 लाखांपर्यंतचा। त्याच्यामध्ये कोणकोणत्या गोष्टी तुम्ही ॲड करू शकता, पण जी नवीन कर रचना आहे जो नवीन टॅक्स स्लॅब आहे तो आपण या ठिकाणी समजून घेत आहोत। तर नवीन आणि जुना जो टॅक्स स्लॅब आहे त्याच्यामध्ये नेमका काय फरक आहे तेही आपण जाणून घेणार आहोत। ज्यांनी जुन्या कर पद्धतीनुसार टॅक्स भरलेला आहे त्यांच्यासाठी आणि जे नवीन कर प्रणालीचा वापर करतात त्यांच्यासाठी जुनी जी कर प्रणाली आहे ती आहे 2024-25 ची। त्याच्यामध्ये 0 ते 3 लाखांपर्यंत 0% टॅक्स, तर 3 ते 7 लाखांपर्यंत 5% टॅक्स, तर 7 ते 10 लाखांपर्यंतचं ज्यांचं उत्पन्न होतं त्यांना 10%, 10 ते 12 लाखपर्यंत ज्यांचं उत्पन्न होतं त्यांना 15%, 12 ते 15 लाखांपर्यंत ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना 20%, तर 15 लाखांपेक्षा जास्त उत्पन्न ज्यांचं आहे त्यांच्यासाठी 30% इतका हा कर लागतो। जुनी कर प्रणाली ज्यांनी अवलंबलेली आहे त्यांच्यासाठी हा स्लॅब आपण बघतोय आणि जे नवी कर प्रणाली अवलंबतायत त्यांच्यासाठी जो टॅक्स स्लॅब आहे तोही आपण या ठिकाणी बघत आहोत। त्याच्यामध्ये 0 ते 4 लाखांपर्यंत 0% टॅक्स, तर 4 ते 8 लाखांपर्यंत 5% टॅक्स, 8 ते 12 लाखांपर्यंत 10%, 12 ते 16 लाखांपर्यंत 15%, 16 ते 20 लाखांपर्यंत 20%, 20 ते 24 लाखांपर्यंत 25% आणि 24 लाखांपेक्षा जास्त ज्यांचं उत्पन्न आहे त्यांच्यासाठी 30% एवढा टॅक्स। म्हणजेच इथे जुन्या कर प्रणालीमध्ये जिथे तुम्हाला 15 लाखांपेक्षा जास्त तुमचं उत्पन्न असेल तर 30% इतका टॅक्स आहे, पण नव्या कर प्रणालीनुसार तुमचं उत्पन्न हे जर 24 लाखांच्या पुढे असेल वार्षिक उत्पन्न तर मात्र तुम्हाला 30% इतका कर लागतो। दरम्यान नवीन कर प्रणाली नेमकी कशी आहे ती आपण अगदी साध्या आणि सोप्या शब्दांमध्ये समजून घेऊयात न्यूज 18 लोकमतच्या खास मॅजिक वॉलच्या माध्यमातून।